24 सप्टेंबर 2022 रोजी रासी सीडच्या वतीने अरविंद महादेव निखाडे यांच्या शेतामध्ये कापूस पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला। त्यामध्ये RCH 779 हे वाण लवकर येणार असून तसेच 779 वाणाचे बोंडे मोठी आहे। कापूस दिवाळीच्या आत घरात येतो व दुसरे पीक घेऊ शकतो। याबद्दल शेतकऱ्यांना अनिल माहोरे, तुषार धोटे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आणि काही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली। कार्यक्रमाला उपस्थित गावातील सरपंच प्रशांत हुडे, शेतकरी अरविंद निखाडे, रासी सीडचे प्रमुख आणि त्यांची टीम अनिल माहोरे, तुषार धोटे, प्रफुल्ल वाडके, अरविंद शिंदे व गावातील प्रगतशील शेतकरी मुरलीधर नारे, गजानन तित्रे, संजय तित्रे, रतन जयस्वाल, शेखर तित्रे, पवन राठी, अंकुश गाते, रोशन निखाडे, पंकज जयस्वाल आदी सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते। मी हे वाण 779 लावले आहे। हे वाण चांगले आहे। याच्या पहिले पण मी वाण दुसरे लावत होतो, पण ते वाण त्याच्यापेक्षा हे वाण चांगले वाटले। 779 चांगली कंडिशन आहे, सगळं बोंड पण चांगला आहे, सिरीज पण चांगली आहे। मुख्य फरक काय वाटलं दादा तुम्हाला दुसरे वाण आणि या वाणामध्ये? त्या वाणामध्ये चांगले वाटलेले लव पण आहे, सगळं हे आहे, रोग पण कमी येतात, टिप्स पण कमी येतात। आणि दुसरा बदल म्हणजे याच्यात फवारणीचा खर्च आणि दुसऱ्या याच्यामधला काय बदल आणि बोंड पात्याची संख्या दुसऱ्या वाणापेक्षा याच्यात तुम्ही जे लावलं याच्यामध्ये चांगली आहे का? चांगली आहे, त्याच्यापेक्षा चांगली आहे याच्यामध्ये। गजानन फिरके, विदर्भ न्यूज, वाढोणा गायकवाड।